हाताळण्याचं काम चांदाळ चौकरी घरातले लोक करत होते. हो हो, वरुण सरदेसाईवर आरोप झाले, त्याला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सोडावं लागलं. आणि यांच्याजवळ कोण लोक राहायचे? दलाल लोक जमा झाले होते. आता तो सूरज चव्हाण तो जेलात काऊन राहिला? त्याचा कसा संबंध? तो सगळ्यात निकटवर्तीय आदित्य ठाकरेचा. आणि तुम्ही मंत्री आहात, कॅबिनेट मंत्री आहात. दिशा सालियान यांच्या घरी तुम्ही गेले होते, पार्टी अटेंड केली, त्याच्यानंतर त्या पोरीने आत्महत्या केली. मी नसतो तर यांना अटक करण्यात आली असती. मी खूप त्यावेळेस माझे सगळे रिसोर्सेस मोबिलाईज करून केलं आणि मीडियावर तर मी दाखवून दिलं की भाजपचे कट कारस्थानं बिलकुल चालू देणार नाही. म्हणजे आदित्य ठाकरेंना अटक झाली असती, ते तिथे गेले होते असं तुम्हाला? अजूनही होऊ शकते. मोदींची इच्छा ज्या दिवशी पलटेल त्या दिवशी सगळा भ्रष्टाचार काढून मोकळे करतील ते. सार्वजनिक पदावर राहिल्यानंतर तुम्ही भ्रष्टाचार केला तर तीच नोकरशाही, तो भ्रष्टाचार नवीन आलेल्या सत्तेला चांगल्या रीतीने मांडतात. महाराष्ट्रात भ्रष्ट नोकरशाहीनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे आणि राजनेते तर स्वतःची राजधर्म विकून बसलेले आहेत. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचा नेमका काय रोल होता? तुम्ही त्यांना वाचवलंय म्हणता, म्हणजे त्यांचा काय दोष होता? ते काही नाही, त्या पार्टीला गेले होते फक्त. आणि भाजप कसं आहे की कशाही याच्यात कोणत्याही स्तराला जाऊन फसवण्याचा प्रयत्न करते.